हे का वर्ष झाला. दुसरा हैदराबाद गॅझेटीनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली, म्हणजे नियमावली, सुलभता थोडी. जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यात. तर ESOPतला मेळ आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅझेटियरियन त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. ESOP खुसुद्दीन हे लकडे राबून पडत नाही, ते किचकट जावणीचं काम असते. मग ते अभ्यासक बोलले हे डोके खाणार, लय डोके खाते, दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खाते आणि आपलं खाते. त्यांना ESOP ते म्हणते योग्य आहे की योग्य. हा सगळे हा म्हणते. म्हणजे ते आता अभ्यास आणि जे आहे ते खरंय. तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळत असतो. आपण उगा काही रान म्हणून काही अर्थ नसतो. म्हणजे ती ESOP नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅझेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि त्या ESOP काही सुधारणा पण दिल्या, सुधारणा पण दिल्या की त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंतची जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायचं त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे ती विषय दुसरा क्लिअर झाला होता. हैदराबाद गॅझेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही. बरोबर ना तसं? आता नाही अडचण येणार. हा आता नाही येणार. गाव पातळीवर टीम पाहिजे सांगा भाऊ. तूच ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो बेस पडून मग आता कोणाला झाले चिटकायला लागले. सकाळपासून पाणी नाही, त्यात उन्हात ते 8 दिवसाचा कट्टा एका दिवसात निघाला. मी 7-8 दिवस ठरव ते मंडपात 7-8-9 दिवस काही होत नाही मला बिना अन्न पाण्याचं. तिथं पाणी तिथे झपका लागला. अरे जाऊ हे ताण झालं नाही. अरे नुसतं मुताचंच काम हे रातभर. रातभर पाणी नाही मुतायला पोटात मुत तू काय इतक्या उन्हाळ्या लागायच्या ते सोपं नाही. हो 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाचा झपका झालाय. हे दुसरं झालं. याची पण सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायचं. म्हणून तुम्हाला विचारायला वरिष्ठ लेवलवर सूचना काढायची. ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो. पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काही चुकलं की पुन्हा म्हणून अभ्यासक बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक येत आपल्या इकडचे पण. आता जे नाही आले त्याला मी काय करू शकत, त्याला मी काय करू शकत. त्याला आम्ही टाइम नसतो, बोलायला टाइम असतो तेवढा मीडियम मराठीच्या विरोधात. मी काय करू त्याला. त्यामुळे तो विषय संपला. जात पडताळणीच्या म्हणजे आपले जे व्हॅलिटी आहेत त्याबाबत 15 दिवसाला आढावा घेणार आहे तिथून पुढे. ते बी सूचना काढायला सरकार स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्ही स्तरावर. आणि उपसमिती पण तिसरी परत तिघांच्या वतीनं आदेश अधिकाऱ्यांकडे जावेद साहेब अशी आमचं म्हणणं आहे. चौथा मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय. त्याला मी महिना नाही ऐकत साहेब. त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना. मंत्रालय स्थापन करायला महिना मंत्र नाही. आपण सध्या मराठा आरक्षण कक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील. त्यासाठी त्यांना मंत्रालय नाही नाही मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून. फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय. ते ओबीसी मंत्रालय नाहीये. पुढे लिहिलं तसंच होणार ना. एका जातीला कारण आपण काय केलंय ते म्हणून म्हटलं, म्हणून ते आपण केलं. समजा ते मंत्रालय म्हणतात मग आम्ही मंत्रालयच म्हणणार. मग त्याला काय बागायती नसेल तरी बागायती म्हणायचं असं त्यांचं धोरण दिसतं. मंत्रालय नसलं तरी म्हणजे आमचं ओबीसी मंत्रालय. इतर मागास बहुजन कल्याण विभाग सर मंत्रालय नाही, तो विभाग आहे. आणि हे आपलं सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालय अंदर येतं सगळं आपलं. त्यामुळे आपण त्यात फक्त आपलं व्हेरिफिकेशन करून मागतो स्वतंत्र कक्ष करा म्हणून. नाव भाजप नाही ठेवा. आपण डोका लावण्याला मित्र होतो डोका ठेवा आपलं बलिदान केलेलं कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणते. नोकऱ्याचं नाही, नोकऱ्याचा उल्लेख मी काय केला. आपण जवळजवळ सगळ्या 32 MSRTCला केलाय महामंडळाला एसटी. बाकी आपले मुलं महामंडळ नको म्हटलं एसटीचे. म्हणून आम्ही आता MSDCL म्हणजे वितरण कंपनी आणि तो करतो मी. तो नाही ते त्यांच्याशी
MIDC ऑलरेडी ना हे केलंय ना, MIDC ठराव घेतलाय, आपल्याला कम्युनिकेट केलं ना, आपण डिपार्टमेंटला कळवलंय पण. MIDCने ठराव केलाय की आम्ही बाकी घ्यायला तयार आहोत. एका मुलीला नियुक्ती भेटली जातात नांदेडच्या MIDC. नाही नाही, तो ठराव तुम्हाला पाठवून देतो पाहिजे ठरावाची कॉपी ठीक आहे म्हणतात नाही आम्हाला याच्या